तिथून बाहेर आल्यानंतर तुम्हाला क्षेत्रपाल नग्नभैरव यांचं दर्शन होतं। क्षेत्रामध्ये हे नग्नभैरवाचं स्थान हे पूर्व दिशेला 3 किलोमीटरवरती याचं मुख्य स्थान सांगितलेलं आहे, परंतु मंदिरामध्ये आल्यानंतर भाविकांना तिथल्या तिथे त्या भैरवाचं दर्शन व्हावं म्हणून तिथे एक प्रतिकात्मक स्वरूपातली एक मूर्ती तिथे बसवलेली आहे। ज्याप्रमाणे काशीचा काळभैरव असेल, उज्जैनचा काळभैरव असेल, महाकालेश्वरचा, त्याप्रमाणे हा मयुरेश्वर क्षेत्रातील गाणपत्य संप्रदायातील भैरव आहे, ज्याला नग्न भैरव असं म्हणलेलं आहे। सामान्यतः नग्न हा शब्द ऐकला की तुमच्यासमोर एक विचित्र असं एक वर्णन उभं राहील। नग्न म्हणजे तुमच्यासमोर असं उभं राहील की संपूर्ण अंगावरती कपडे नसणारा आणि नग्न स्वरूपात उभा असणारा तो। परंतु इथे तेच सांगायचं आहे की मूर्ती तशी बनवली आणि त्याला नग्न म्हणलं म्हणजे ती देवता नग्न असते किंवा असं नाहीये। जी देवता या सर्व षड्रिपूंचे जे वस्त्र आहेत त्यांनी सगळं गाळून टाकलेले आहेत आणि या सगळ्यापासून जी अलिप्त आहे ती नग्न भैरव देवता। ज्या वेळेस पंचदेवांनी या मूर्तीची स्थापना केली त्यावेळेस सामान्यतः कधीही आपण पूजेला बसताना स्वतः कधीही पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून आपण पूजेला बसतो आणि आता जे आपल्या मयुरेश्वराची जी मूर्ती आहे ही पूर्णतः उत्तराभिमुख आहे। मग ज्यावेळेस आपण पूजेला बसतो त्यावेळेस आपलं तोंड हे दक्षिणेला होतं। मग हे त्यावेळेस त्या देवतांना कळलं नसेल का? तर कळलं त्यांना, कारण जी मूर्ती जी होती ही मुख्यतः ज्या वेळेस स्थापन झाली त्याच वेळेस ती दक्षिणाभिमुखी म्हणून ती स्थापन झाली। पंचदेवांनी तिचं पूजन केलं, परंतु मुद्गल पुराणात सांगितलंय की अनंत सहस्त्र कोटी सूर्यापेक्षाही जास्त तेज त्या मूर्तीवरती होतं की ते स्वतः त्या पंचदेवांना सुद्धा सहन झालं नाही। मग जिथे ते तेज पंचदेवांना सहन नाही झालं तिथे आपल्या सामान्य माणसाला ते काय सहन होणार? म्हणून त्या पंचदेवांनी त्यांना शांत व्हा ज्यावेळेस अशी आराधना केली त्यावेळेस मोरया हे पूर्णतः उत्तराभिमुख झाले आणि जसे ते उत्तराभिमुख झाले त्यानंतर ते योगमायेमध्ये गेले, योगनिद्रेमध्ये गेले, कारण उत्तर ही मोक्षाची दिशा आहे। आता योगनिद्रेत गेल्यानंतर परत प्रश्न पडलाय की आता हे तर योगस्थ झालेत, आता कारभार चालणार कसा? मग त्यावेळेस जे मानसपुत्र म्हणून जन्म झाला ते आपले क्षेत्रातील नग्न भैरव। भैरव या शब्दाचा अर्थ आहे भय म्हणजे भीती आणि रव म्हणजे पाऊलांचा आवाज। म्हणजे ज्या देवतेच्या पाऊलाच्या आवाजावरून सुद्धा कळतं की देवता येते आणि सगळे लोक काम करतायत। म्हणजेच एखादं ऑफिस आहे, ऑफिसमध्ये तुम्हाला कळतंय की तुमचा मॅनेजर आता येतोय आणि तुम्ही प्रत्येक काम तुमचं योग्य रीतीने करताय, त्याप्रमाणे या क्षेत्राचं गाणपत्य संप्रदायाचे मॅनेजर असतील किंवा स्वीय सहाय्यक आपल्या मोरयाचे असतील ते नग्न भैरव म्हणून या क्षेत्रातील मुख्य देवता आहे।